ऍक्टिव्हिटी मध्ये काय दिले, सपोज दॅट अनुष्का हॅड डॅश नोट्स ऑफ ₹100 अँड डॅश नोट्स ऑफ ₹50 इच. अनुष्काकडे 100 रुपयाच्या काही आणि 50 रुपयाच्या काही नोटा आहेत. तर तिच्याकडे पुढे अजून काय सांगितलं ऍक्टिव्हिटी मध्ये, इफ अनुष्का गॉट टोटल ₹2500 फ्रॉम आनंद ॲज डिनॉमिनेशन्स मेन्शन्ड अबोव. जर अनुष्काकडे काही नोटा 100 रुपयाच्या आणि काही नोटा 50 रुपयाच्या असतील आणि त्या सर्व मिळून 2500 रुपये म्हणजे 2500 रुपये होत असतील, तर त्याच्यावरून आपल्याला एक इक्वेशन तयार करता येईल, एक समीकरण तयार करता येईल. दुसऱ्यांदा सांगितलंय, इफ आनंद वुड हॅव गिवन हर द अमाउंट बाय इंटरचेंजिंग नंबर ऑफ नोट्स. जर आनंदने तिला जर का ह्या नोटांच्या संख्येची आदलाबदल करून जर का दिली असते, इंटरचेंज करून, म्हणजे जेवढ्या नोटा पहिल्यांदा 100 रुपयाच्या दिल्या होत्या, आता तेवढ्या नोटा 50 रुपयाच्या आनंदने दिल्या असतील, आणि जेवढ्या पहिल्यांदा 50 रुपयाच्या तिला नोटा मिळाल्या होत्या किंवा तिच्याकडे होत्या, त्याच्या तेवढ्या नोटा आता 100 रुपयाच्या जर का आनंदने तिला दिल्या असत्या, तर अनुष्का वुड हॅव रिसिव्ड ₹500 लेस दॅन द प्रिव्हियस अमाऊंट. तर अनुष्काकडे जेवढे पहिल्यांदा रुपये जमा झाले होते किंवा जमा होत होते या सगळ्याचे मिळून, म्हणजे 2500 रुपये, त्याच्यापेक्षा 500 रुपये आता तिच्याकडे कमी आले असते जेव्हा आनंदने तिला असे इंटरचेंज करून नोटा दिल्या असत्या. तर आता ह्याच्यावरून पण आपल्याला दुसरी अट म्हणून याच्यावरून पण दुसरं इक्वेशन तयार करता येईल. ही पहिली अट म्हणजे फर्स्ट कंडिशन, याच्यावरून आपल्याला पहिलं इक्वेशन तयार करता येईल. ही सेकंड कंडिशन, याच्यावरून आपल्याला दुसरं इक्वेशन तयार करता येईल. मग आता नेहमीप्रमाणेच आपल्याला याच्यात व्हेरिएबल दिलेले नाहीत, मग आपल्याला व्हेरिएबल काहीतरी घ्यावं लागतील. सपोज दॅट अनुष्का हॅड नोट्स ऑफ ₹100 आर एक्स. समजा आपण असं समजू की अनुष्काला 100 रुपयाच्या नोटा किती आहेत, तर अनुष्काकडे एक्स नोटा आहेत 100 रुपयाच्या, अँड डॅश नोट्स ऑफ ₹50. असंच आपण 50 रुपीजच्या वाय नोटा आहेत तिच्याकडे असं घेऊ. ठीक आहे ना. मग आता तिच्याकडे एक नोट 100 रुपयाची, किती आहे अशा 100 रुपयाच्या नोटा, एक्स. मग तिच्याकडे टोटल रुपीज किती झाले 100 रुपयाच्या नोटाच्या, तर तिच्याकडे झाले 100x रुपीज. आता तिच्याकडे वाय नोट आहेत 50 रुपयाच्या, एक नोट 50 रुपयाची, अशा किती नोट आहेत तिच्याकडे, वाय नोटा. मग 50 रुपयाचे मिळून किती रुपये होतील तिच्याकडे, 50 वाय. आणि या दोघांची मिळून किती रुपये होतात तिच्याकडे, पहिल्यांदा असं सांगितलं इथं 2500. मग हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. समजलं. एक नोट 100 रुपयाची, अशा किती नोट आहेत टोटल 100. मग 100 रुपयाची अमाऊंट किती होईल, तर ती 100 गुणिला एक्स. एक नोट 50 रुपयाची आणि अशा किती नोट आहेत तिच्याकडे, वाय. तर मग 50 रुपयाच्या ज्या सगळ्या नोट आहेत त्यांची अमाऊंट किती होईल, 50 गुणिला वाय. दोन्ही मिळून तिच्याकडे टोटल किती रुपये होतात, 2500. म्हणजे 100x + 50y = 2500. हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. याला तुम्हाला अजून सिम्प्लिफाय करता येईल, जसं की याला समजा तुम्ही 50 ने डिवाइड करू शकता, है ना, म्हणजे हे अजून इझियर होईल. म्हटलं आपण इथं करूनच टाकू याला, म्हणजे त्याला तुम्ही डिवाइडिंग बाय 50 करू. डिवाइडिंग बाय 50 ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूस जर. ठीक आहे. तर आता इथे डिवाइड केलं आपण दोन्ही बाजूला 50 ने, तर कसं होईल, इथे 50 ने डिवाइड करा, जसं की 100x डिवाइड बाय 50, इथे 50y डिवाइड बाय 50, इथे 2500 भागिला 50. तर इथे 50 न 100 ला डिवाइड केलं तर 2 चा भाग जाईल, इथे 50 कटले, 1 चा भाग गेला, हा 0 0 सोबत कट करू, 5 5 25, म्हणजे किती येते, इथे येईल 2x, इथे येईल 1y आणि इथे होईल 50. हे आपलं झालं नेक्स्ट इक्वेशन. याला आपण म्हटल्यास सेकंड इक्वेशन म्हणू, किंवा याला तुम्ही नाही फर्स्ट म्हणलं तरी हरकत नाही आणि याला डायरेक्ट फर्स्ट म्हणलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे ना. आता मी याला डिवाइड केलेलं इथं म्हणतो, हे इक्वेशन इथे येईल 2x + y = 50 आणि याला नेक्स्ट नंबर देऊन टाकतो 2 नंबर, इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. इथे ह्याला तुम्ही नाही डिवाइड केलं तरी काय हरकत नाही, हे जर डिवाइड नसेल केलं हरकत नाही, हे असंच राहू दिलं आणि दुसऱ्या कंडिशनकडे गेले तरी हरकत नाही. आता दुसरी कंडिशन काय सांगते,
If Anand would have given her the amount by interchanging number of notes, Anushka would have received rupees 500 less than the amount she previously got. सो इथे काय सांगते की जर आनंदने तिला नोटांच्या संख्येची अदलाबदल करून दिली, म्हणजे जेवढ्या सुरुवातीला 100 रुपयाच्या नोटा होत्या तेवढ्या नोटा आता 50 रुपयाच्या दिल्या, आणि जेवढ्या सुरुवातीला 50 रुपयाच्या नोटा होत्या तेवढ्या नोटा आता 100 रुपयाच्या दिल्या. तर मग कसं इक्वेशन तयार होईल आपलं, ह्याची अदलाबदल होईल. म्हणजे ही इथे वाय येईल, इथे एक्स येईल. म्हणजे काय होईल, एक्सच्या किती झाल्या 50 इंटू एक्स आणि वाय साठी किती होईल तर 100 इंटू वाय. तर आता इथे किती रुपये तिच्याकडे सुरुवातीपेक्षा कमी जमा होणार आहे. सुरुवातीला 2500 रुपये जमा झाले होते तिच्याकडे, म्हणजे 2500 रुपये होत होते या नोटांची ऍडिशन. आता इथे किती रुपये होतील तिच्याकडे, याच्यापेक्षा 500 रुपये कमी, म्हणजे किती होतील 2000 रुपये. तर याला आपण नेक्स्ट इक्वेशन म्हणू. ठीक आहे ना. आता ह्या इक्वेशनला आणि ह्या इक्वेशनला जर तुम्ही पाहिलं तर इथे काय झालंय बघा, इथं 100x 50y, इथं 50x 100y आहे. म्हणजे इथं काय झालंय, इंटरचेंजिंग ऑफ कोएफिशियंट्स ऑफ व्हेरिएबल झाले. आणि अशा प्रकारचे गणित आपण आधी पण पाहिले. अशा प्रकारचे गणित कसे सॉल्व्ह करत असतो आपण, पहिल्यांदा या दोन इक्वेशनची ऍडिशन करायची, त्याच्यातून सॉल्व्ह करून एक नवीन इक्वेशन तयार करून घ्यायचं, नंतर याच दोन इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन करायची, त्याच्यातून पुन्हा अजून एक नवीन इक्वेशन तयार करायचं. हे जे दोन्ही इक्वेशन नवीन तयार झाले असतील आता, या दोघांना घेऊन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं, त्याच्यातून तुम्हाला व्हेरिएबलच्या व्हॅल्यू मिळतील. इथे मात्र मी काय केलंय तर याला डिवाइड करून याला सिंपल करून घेतलं आधी. ठीक आहे ना. थोडंसं याला पण तुम्ही डिवाइड करू शकता. इथे पण तुमच्या लक्षात येईल की इथे पण तुम्ही कितीने डिवाइड करू शकता, 50 ने डिवाइड करू इथे पण. ठीक आहे. इथे पण लिहितो मी डिवाइडिंग बाय 50 ऑन बोथ साइड्स. यानं फक्त डिवाइड केल्यामुळे काय होईल, थोडीशी जी व्हेरिएबलची कोइफिशियंटची संख्या आहे ते मोठ्या मोठ्या संख्या आहेत, ते ह्या संख्या थोड्या लहान होतील, बस तेवढंच आहे. इथं 50 ने डिवाइड केलं तर इथं होईल फक्त x, इथं 50 ने डिवाइड केलं तर इथं होईल 2y, आणि इथं 50 ने डिवाइड करा. 2000 ला 50 ने डिवाइड केलं तर हा 0 0 कट करू आणि किती 40, बरोबर आहे का. हे झालं आपलं नेक्स्ट इक्वेशन, फोर्थ इक्वेशन. ठीक आहे. आता थोडे कोइफिशियंटची जी व्हॅल्यू आहे ती कमी कमी आहे, लहान लहान आहे, त्याच्यामुळे थोडंसं सोपं वाटेल. ठीक आहे. आता पुढे जाऊ. आता पुढे काय दिसते, या दोन इक्वेशनला आता सॉल्व्ह करायचं आपल्याला, 2 नंबर आणि 4 नंबरच्या इक्वेशनला. तर याच्यात तुम्हाला दिसते की इथे पण इंटरचेंजिंग आहे व्हेरिएबलच्या कोइफिशियंटचा, कारण इथे x चा 2 आहे तर इथे y चा 2 आहे कोइफिशियंट, इथे y चा 1 आहे तिथे x चा कोइफिशियंट आहे, है ना. मग याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण कसं करत असतो, या दोन इक्वेशनची आधी ऍडिशन, मग एक नवीन इक्वेशन, मग पुन्हा यांची सबट्रॅक्शन, मग पुन्हा नवीन इक्वेशन, आणि मग त्या दोन इक्वेशनला घेऊन सायमल्टेनियस सोडवत असतो आपण. इथे तेच करू आपण. सो adding, firstly suppose we are adding equation number 2 and number 4. So इथे होईल 2x plus y equal to 50, आणि त्याला इथे लिहू x plus 2y equal to 40. यांची करू आपण सुरुवातीला ऍडिशन. तर हे होईल 3x plus 3y is equal to 90. याला 3 ने डिवाइड करू, डिवाइडिंग बाय 3 ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूस आपण 3 ने डिवाइड केलं तर, इथं 3 ने डिवाइड केलं तर x उरल, इथं 3 ने डिवाइड केलं तर y उरल, आणि इथं 3 ने डिवाइड केलं तर 3 त्रिक 9, म्हणजे 30 उरल. हे झालं आपलं नेक्स्ट इक्वेशन नंबर 5. आता ऍडिशन केल्यानंतर हे इक्वेशन मिळालं. असंच आता सबस्ट्रॅक्ट करू, इक्वेशन नंबर 3 किंवा 2 मायनस इक्वेशन नंबर 4 करू. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 4 मायनस करू, काय होईल, इथे 2x प्लस y इक्वल टू 50, तिथे x प्लस 2y इक्वल टू 40, आणि याची सबट्रॅक्शन करत असताना खालच्या इक्वेशनचे सर्वांचे साइन चेंज करून घ्यायचे. 2x मायनस x झाला 1x, y मायनस 2y झाला मायनस y, आणि 50 मायनस 40 झाला 10. हे झालं आपलं पुढचं इक्वेशन नंबर 6. आता इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6 यावरून तुम्हाला आयडिया येते की ह्या दोन इक्वेशनला घेऊन जर मी सायमल्टेनियस सोडवलं तर ह्याच्यातून आपल्याला व्हेरिएबलच्या व्हॅल्यू मिळतात. मग काय करता येईल, तर इथे प्लस, इथे मायनस y आहे, इथे प्लस y आहे ना, कोइफिशियंट सेम आहेत आणि साइन पण डिफरंट आहेत. मग यांना आपण ऍड करू. ऍडिंग इक्वेशन नंबर 5 अँड 6. तर 5 नंबरचा लिहिलं मी इथं इक्वेशन, याच्या खाली आपण 6 नंबरचं इक्वेशन लिहू.
आणि यांना आपण ऍड करत आहोत म्हणजे साईन बदलायचं काम नाही. एक्स प्लस एक्स झाले 2x, हे प्लस आणि मायनस वाय कटले, 30 प्लस 10 झाले 40, आणि मग हा एक्स ची व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला हा 2 ट्रान्सफर करावा लागेल आणि याला जर का डिवाइड केलं तर एक्स इज इक्वल टू येते 20. आता हा पुट करा एक्सच्या जागेवर 20 याच दोनपैकी एका इक्वेशन मध्ये 5 नंबर किंवा 6 नंबर मध्ये. तर पुट करू आपण एक्स इज इक्वल टू 20 इन इक्वेशन नंबर 5. म्हणजे मी इथे पुट करतो 5 नंबर इक्वेशन मध्ये एक्सच्या जागेवर. तर हे होईल 20 प्लस वाय इक्वल टू 30. मग आता वाय वायची व्हॅल्यू फाइंड करायची, त्याच्यामुळे आपण हा 20 तिकडे ट्रान्सफर करू. तर y इज इक्वल टू 30 मायनस 20 म्हणजे किती आला 10. म्हणजे अनुष्काकडे सुरुवातीला एक्स नोट्स जे 100 रुपीजच्या होत्या त्या म्हणजे किती होत्या 20. अनुष्का had 20 notes of ₹100 and आणि तिच्याकडे 50 रुपयाच्या किती नोट होता y म्हणजेच 10 and 10 notes ऑफ ₹50. आता हे आन्सर तुमचं करेक्ट आहे का नाही हे चेक करू शकता तुम्ही. जसं की ह्या दोन्ही व्हॅल्यू 20 आणि 10 हे जर का एक्स आणि वायच्या व्हॅल्यू जर का आपण इथे पुट केल्या तर बघा याचा आन्सर 50 येते का, किंवा इथे पुट केल्या तर याचा आन्सर 2500 येते का. बघा इथे टाकू समजा आपण 2 इंटू एक्स म्हणजे 2 इंटू एक्सच्या ऐवजी किती घेणार आहोत आपण, एक्स म्हणजे 20, 2 इंटू 20 40 बरोबर आहे, प्लस वाय किती आहे 10, 40 प्लस 10 इज इक्वल टू 50 आहे बरोबर. हे इक्वेशन ते सॅटिस्फाय करते म्हणजे हे पण सॅटिस्फाय करणार आहे, त्याच्यामुळे हे आपला आन्सर करेक्ट आहे. कळलं.